तर मित्रांनो, तर आपण एक टेस्ट दिली होती SP1 जी आहे टेक्निकलची मोस्ट एक्सपेक्टेड जे क्वेश्चन आहे त्यामधली एक दिलेली होती. आपले 110 पैकी 85 मार्क्स आलेले होते आणि रँक 27 आली होती. 859 जणांनी आता आजपर्यंत दिलेली आहे. तर आपण आता ST2 बघून घेऊ आणि तिला अटेम्प्ट करून पाहू किती येते तर आपला स्कोर. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. तर येथे जर पाहिलं तर 55 मिनिट दिलेले आहे यांनी. तर आपण ॲक्च्युअल एक्झाममध्ये पण हे 55 मिनिट्स टार्गेट करून चालू की एवढ्या मिनिटामध्ये आपला टेक्निकल बनला पाहिजे आणि बाकी जो आहे म्हणजे आपण 60 मिनिट पकडून घेऊ. तर 60 मिनिटामध्ये टेक्निकल झालेला पाहिजे आणि मग 60 मिनिटामध्ये आपल्याला बाकी सेक्शन करायचे आहे नॉन टेक्निकलचे, कारण की त्याचे क्वेश्चन्सची संख्या जास्त आहे. तर ते 80 क्वेश्चन्स आहे, त्यामुळे आपण टार्गेट करू की 1 तासामध्ये झालेला पाहिजे. मग त्यामुळे आता 55मध्ये जर आपण करत असू तर मग आपली तशीच प्रॅक्टिस होऊन जाईल. ॲग्री अँड कंटिन्यू करू. तर पहिला क्वेश्चन आहे, पीटरसन कॉईल इज ऑल्सो नोन ॲज. तर पीटरसन कॉईलला आपण आर्क सपरेशन कॉईल म्हणतो. सेकंड क्वेश्चन आहे, लोड ड्युरेशन कर्व इज द प्लॉट बिटवीन लोड अँड टाईम, लोड अँड फ्रिक्वेन्सी, लोड अँड टेम्परेचर, लोड अँड टाईम, लोड आणि ड्युरेशन आहे त्याच्यात. द डिसएडवांटेज ऑफ लो ऑइल सर्किट ब्रेकर ओव्हर बल्क ऑइल सर्किट ब्रेकर इज इट रिक्वायर्स लेस स्पेस. तर हे डिसएडवांटेज थोडी होणार, ते ॲडव्हान्टेज होणार. देअर इज अ रिड्यूस रिस्क ऑफ फायर, हे असू शकते. देअर इज अ डिफिकल्टी इन रिमूव्हिंग गॅस फ्रॉम द कॉन्टॅक्ट स्पेस इन टाईम. डिफिकल्टी असल्यावर डिसएडवांटेज होऊ शकते. मेंटेनन्स प्रॉब्लेम्स आर रिड्यूस, तर हे ते ॲडव्हान्टेज आहे. इट हॅज मोर इन्स्टॉलेशन कॉस्ट, हे पण असू शकते. तर ह्या तिघापैकी काहीतरी असेल. तर इट इज डिफिकल्टी, देअर इज डिफिकल्टी इन रिमूव्हिंग गॅस फ्रॉम कॉन्टॅक्ट, याला मार्क करून घेऊ. नाहीतर याला सध्या आपण करूच नाही, होऊ द्या. विच इन्सुलेटर इज यूज इन 132 kV ट्रान्समिशन लाईन. तर 130 पिन तर 33पर्यंत करतो आपण. मग पिन नाही तर पिन अँड शॅकल पण नाही येणार. स्ट्रेन, शॅकल, डिस्क, हे तिघंजणं आहे. तर यामध्ये आपण डिस्क मार्क करून घेऊ. इज ॲन electromagnetic device which is employed to detect and locate grounded, shorted and open coils in an armature. राहू द्या, हे तर नवीनच वाचलं मी आज. फॉर अन इंडक्शन मशीन टू ऑपरेट ॲज अन इंडक्शन जनरेटर द स्लीप ऑफ द इंडक्शन मशीन निगेटिव्ह राहते. देन फाइंड सप्लाय करंट इन DC शंट मोटर. पुढचा क्वेश्चन पाहू. कन्सिडर अ फॉलोइंग, खूप मोठा आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग रिले इज यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन, मो रिले. त्यानंतर नेटवर्क शोन इन द फिगर, कॅल्क्युलेशन आहे. कंप्लीट द सेंटेन्स करेक्टली. अँड इवन सिग्नल इज अँटीसिमेट्रिक अबाउट द हॉरिझॉन्टल, सिमेट्रिक अबाउट द हॉरिझॉन्टल, अँटीसिमेट्रिक, सिमेट्रिक. तर सिमेट्रिक अबाउट द हॉरिझॉन्टल एक्सिस म्हणू शकतो आपण. कॉज जर पाहिला तर असा सिमेट्रिक अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस येणार. तर मित्रांनो, आपण थोडे स्किप केले आहे, पण तरी पण आपल्या 11 क्वेश्चन झाले आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि आपण पुढच्या क्वेश्चनकडे आता वळून जाऊ. सबस्क्राईब केलं ना तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे. व्हेन अ ट्रान्सफॉर्मर इज यूज टू डिक्रीज द व्होल्टेज ऑन अ सेकंडरी वाइंडिंग विथ रिस्पेक्ट टू द प्रायमरी, इट इज कॉल्ड. व्होल्टेज डिक्रीज झालं ना तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इफ द व्होल्टेज सप्लाय टू द एनर्जी मीटर इज मोर दॅन द रेटेड व्हॅल्यू, एनर्जी मीटर विल रन स्लो, फास्ट, रिमेन कॉन्स्टंट, स्टॉप, इनिशियली फास्ट, देन बिकम स्लो. ठीक आहे. अ मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज टू मेजर. तर मुव्हिंग कॉईल PMMC म्हणत आहे ते, डायरेक्ट करंट ओनली. द झिरो सिक्वेन्स नेटवर्क ऑफ ट्रान्सफॉर्मर बसेस 1 and 2. तर स्टार आणि हे असेल तर मग असं कनेक्टेड राहते. असं असं म्हणजे कसं? अरे अरे रे रे. तर यापैकी बघा, सिरीज कनेक्टेड हे आहे आणि हा आहे. ठीक आहे. ह्या दोघांपैकी 2 आणि 3 पैकी काहीतरी राहणार, याच्यापैकी किंवा याच्यापैकी. आणि हे इथं ओपन आहे, तर थर्ड याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. The efficient method to reduce the steepness of a wave front is by connecting the inductor between connecting capacitor, inductor capacitor,
The difference between the measured value and the true value is known as, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक एरर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी द ब्रेक अवे पॉईंट हुज ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन गिवन बाय द एक्सप्रेशन. त्याला सध्या नाही करू. 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्टिंग टॉर्क एवढं, मॅक्झिमम टॉर्क एवढं, स्लीप करायचे आहे. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले स्प्रिंग इज यूज टू प्रोव्हाइड. स्प्रिंग त्याच्यासाठी यूज करते. रिस्ट्रेनिंग टॉर्क, मेकॅनिकल सपोर्ट, अपोजिंग टॉर्क, ऑपरेटिंग टॉर्क. रिस्ट्रेनिंग टॉर्क राहील किंवा अपोजिंग टॉर्क राहील तर आपल्याला दोघांपैकी एक लावायचा राहील. चालू पुढं चला. याच्यात कॅल्क्युलेशन आहे. इफ द डी इज अ डायमीटर ऑफ रोटर हॅव्हिंग एरिया व्ही इज स्पीड पॉवर इज प्रोपोर्शनल टू. तर जे राहते तर व्ही क्यूब राहते ना. हां, व्ही क्यूब राहते का स्क्वेअर राहते. सध्या कन्फ्यूजन हो गया. एक्वेडक्ट कोटिंग इज मोस्ट कॉमनली यूज इन CrO2 absorb moisture घ्यायला आलं तिथं. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन absorb and emit, absorb the ray emission, absorb proton, extra electrons emitted. Calculation. Stray loss is equal to frictional copper, mechanical iron, copper iron, field copper iron, mechanical copper, mechanical and iron loss. Which of the following methods is used to evaluate inductance of a transmission line? Proximity effect, transposition of lines in effect, self GMD rail. Then next, detection of loss excitation of a large generating unit feeding to a grid is done by using, काय म्हणायचं आहे, लॉस एक्साइटेशन, रिएक्टन डायरेक्ट ऑफसेट मोर रिले. Then rectifier firing angle alpha in HVDC transmission is kept nearly equal to, रेक्टिफायरचा फायरिंग अँगल HVDC मध्ये किती असेल सध्या आठवून नाही आला. इन अ 3 फेज ट्रान्सफॉर्मर व्हेन VV सिस्टीम इज कन्वर्टेड टू डेल इन्क्रीज इन कॅपॅसिटी 57.7% किंवा मग 73.2% पण असू शकते. ड्रॉप झाली 57.7%. मग ते इन्क्रीज किती होणार? 86.6 किंवा 57.7 किंवा 73 तर नाही येणार. हे दोघांपैकी किंवा हे तिघापैकी एक येणार. सध्या कन्फ्युजन आहे. द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्यू ऑफ द कॉईल 400 रेशो ऑफ रेझोनेटिंग. इफ द नंबर ऑफ पोल्स इज 4 अँड द नंबर ऑफ स्लॉट्स इज 24, व्हॉट विल बी द पोल पिच? पोल पिच मीन्स स्लॉट्स पर पोल. सो 6 चूक 24. Then next, wave applied to X plates of CRO obtaining trace of voltage wave is sawtooth, sinusoidal. sawtooth तर राहते पण हे क्वेश्चनच वेगळा वाटत आहे. sawtooth मार्क करून देऊ. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द application synchronous motor? इज द application synchronous motor? application ऑफ करायला पाहिजे ना. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द application synchronous motor? सिंक्रोनस हॉइस, लोकोमोटिव्स, वेल्डिंग जनरेटर्स, पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. हा आहे म्हणा करा जोगता पण स्किप करू. इन अ DC मशीन द रेसिड्युअल मॅग्नेटिक इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10 ते 15 20 2 to 3% मार्क करून देऊ. फ्रॉम द इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू DC ट्रान्समिशन इज चीपर दॅन द AC ट्रान्समिशन. लेंथ बियॉन्ड 600 किलोमीटर. Then what would be the value of pole pitch if there are 80 conductors and 8 poles? दोन क्वेश्चन पोल पिच वर आले. 88 दोन्ही चुकणार काय? What happens when alternating current passes through a conductor? Conductor म्हणजे remains uniformly line. Portion of conductor near surface carries more current as compared to core. Entire current passes alternating. स्किन इफेक्टवर होता क्वेश्चन. द पॉवर फॅक्टर ऑफ द डायइलेक्ट्रिक, डायइलेक्ट्रिकलचा पॉवर फॅक्टर म्हणते. फंक्शन ऑफ टेम्परेचर नंतर करू. मोठा क्वेश्चन आहे. डिफरन्शिएटिंग द सिग्नल इन द टाइम डोमेन करस्पॉन्ड्स टू. डिफरन्शिएटिंग द मल्टिप्लाय बाय जे ओमेगा इट्स फोरियर ट्रान्सफॉर्म इन द फ्रिक्वेन्सी डोमेन बाय, फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये जे ओमेगानंच मल्टिप्लाय करतो आपण.
Then the minimum number of wattmeters required to measure 3-phase 3-wire 2. Then an 8-pole 3-phase the underground cable are advantageous than overhead transmission line because has low maintenance, has low cost जास्त राहते, can be used high voltage application, can be used highly congested area. हेच तर राहील advantages. The use of MERS price protection is applicable to ट्रान्सफॉर्मर आणि अल्टरनेटरसाठी आपण यूज करतो, पण अल्टरनेटर त्याच्यापेक्षा चांगला आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ कॉपर रिक्वायर्ड फॉर 4-wire 2-phase AC सिस्टीम इक्विवलेंट टू 2-wire DC सिस्टीम. असा क्वेश्चन आला होता सेम टू सेम, पण याचा आन्सर आता मला आठवत नाही आहे. देन अ सच टँक इज प्रोव्हाइडेड इन हायड्रो पॉवर स्कीम टू स्ट्रेंथन द पेनस्टॉक, रिड्यूस द वॉटर हॅमर प्रेशर. हेच त्याचं करेक्ट आन्सर राहील. देन हा क्वेश्चनमध्ये आहे थोडीशी कॅल्क्युलेशन. विच ऑफ द गिवन what should be the minimum distance between the power cable and communication cable running parallel? 50 cm. आता बघा आपले अटेम्प्टेड झाले आहे 27 आणि अनअटेम्प्टेड आहे 23. मार्क फॉर रिव्ह्यू तो 0 आहे. तर 50% आपले झाले पहिल्या गोमध्ये आणि आपला टाईम 55 पैकी 45 गेले आणि सपोज 40ही गेले तर 10 15 55 10 15 मिनटात आपले 50% झाले. आता आपल्याकडे म्हणजे 40 मिनटं आहे आणि आपल्याला 10-15 जरी निघाले यापैकी. शीट सबमिट करून टाकला. सॉरी गाईज, आता गेलं ते. तर बघा आपलं 27 पैकी एकच इनकरेक्ट झाला आहे आणि पण आता काही फायदाच नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, जेवढे झाले तेवढे झाले. आता राहिलेले मी अटेम्प्ट करून घेतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.